मला क्वालिटी महत्त्वाची आहे, त्याची रेंज काय आहे त्याच्यापेक्षा क्वालिटी महत्त्वाची आहे. ब्लाऊजची शिलाई, ब्लाऊज फाटला तरी निघत नाही अशा आपल्या क्लायंटचा रिव्ह्यू आहे की तुमचा ब्लाऊज एकदा शिवलात ना की फिटिंग तरी परफेक्ट बसतोच तो. मग वर्षानुवर्ष घातला तरी सुद्धा त्याला काही वेगळं काही करायला लागत नाही. लूज झाला एक टिप मारली विषय संपतो, टाईट झाला एक टिप काढली विषय संपतो, छान बसतो ब्लाऊज. काल पण एका क्लायंटने रिव्ह्यू दिलेला आहे. पण इतर ठिकाणी ब्लाऊज आम्ही शिवून पाहिले तर 6 महिने झाले की ते टाईट होतात, कुठेतरी मुंड्यात चढत नाहीत किंवा काय होतात. पण तुमचा ब्लाऊज मुंड्यामध्ये कधीच घट झालेला नाही आहे, कधीच टाईट झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं छान वाटतं मलाही माझ्या कामाचं कौतुक केलं. कालपासून माझ्या बाळाला मागे लागली आहे मार्केटला चल, पण त्याच्या कॉलेज प्रोजेक्टमुळे तो बिझी होता म्हणून आज मस्का मारून सासूबाईंच्या बाळाला घेऊन गेले. नाही होय म्हणत कारभारी मार्केटपर्यंत पोचले. खरे आज वातावरण छान होतं, अजिबात पाऊस नव्हता आणि सकाळी 10-10:30 मार्केटला गेल्यामुळे गर्दीसुद्धा कमी होती. आता या कमी गर्दीमध्ये पटापट आमची गाडी निघत होती. पण थोडा वेळ झाला की गच्च मार्केट भरणार आहे हे माहीत होतं. ऑक्साईड ज्वेलरीमध्ये काहीतरी घ्यायची इच्छा झाली म्हणून इथे गेले, पण या शॉपमध्ये मनासारखं काहीच भेटलं नाही. मग सगळीकडे नजर मारली आणि काही भेटते का बघितलं तर नाही भेटलं. मग पुढे गेले आपल्या कामाला. आता सगळ्यात अगोदर धागे काढून झाले आणि ते लेस आणि डिझायनर लटकन्स एम्ब्रॉयडरी वर्क आहे ह्या शॉपमध्ये गेले. तर या शॉपमध्ये गेले की हे दादा डायरेक्ट आतमध्ये तिकडे त्यांचं वरती गोडाऊन आहे तिकडे जा म्हणतात आणि मोठी बॅग देतात, तुम्हाला जे काढायचं आहे ते काढा. तिथलं काम झालं की मग अस्तरच्या साईडला आले, अस्तर फॉल काढायला गेले. एंट्री करताच दादा म्हटले मार्केटमध्ये कलरचं खूप शॉर्टेज आहे, लोचा चल रहा आहे. म्हटलं हे नेहमीच असतं. जे अवेलेबल होते ते कलर सगळे काढले अस्तरमध्ये आणि फॉलमध्ये आणि पटापट बॅगा बांधल्या. आणि परतीच्या मार्गावरती हा एरिया आहे, हा स्पॉट आहे, मला प्रचंड आवडतो. आज वातावरण खूप सुंदर असल्यामुळे कॅप्चर करण्यापासून अडवलं नाही, स्वतःला राहवलंच नाही. हा एरिया कोणता आहे तुम्हाला माहीत असेल तर सांगा. एवढ्या गर्दीतनं कशी ना कशी वाट काढत फायनली येऊन पोचले शॉपवरती. बरंच सामान आणलेलं आहे, इकडे ठेवलं आहे आणि बरंच सामान ॲक्टिवावरून खूपच होत होतं म्हणून ते भाऊ म्हटले की पार्सलनी पाठवतो. जे अस्तर आहेत आपले हे जे तागे मी आणते अस्तरचे हे बरेच संपले होते तर ते बरेच कलर काढले होते. तर ते म्हटले की एवढे सगळे गाडीवरून येत नव्हते त्याच्यामुळं म्हटलं उगाच रिस्क नको घ्यायला म्हणून त्यांना म्हटलं पार्सलनी पाठवा. दुसरे दादा येतात पार्सल घेऊन, त्यांच्याकडून ॲड्रेस वगैरे दिल्यानंतर ते घेऊन येतो म्हणले. आणि मी आता काय काय आणलं तुम्हाला सांगते, मोजकंच आणलं आहे पण त्या सगळ्या गोष्टी पूर्ण संपल्या त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होत होता. तर फायनली आज जाऊन मी मार्केटला आलेले आहे. ह्या जम्बो बॅगमध्ये सगळे फॉल आहेत, फॉलचे बरेच कलर संपलेले त्याच्यामुळे सगळे फॉल जे आहे त्याच्यात आणलेले आहेत आणि काही प्रकारचे कलर सॅम्पल टाकलेले त्याच्यामध्ये. आता एक गाठ एवढी गच्च झाली आहे, पकडू गाडीवर ठेवता उतरता उचलता खूप घट्ट झाले त्याच्यामुळं हे सगळे फॉल आयटम आहेत. आणि ह्याच्यामध्ये ना 2-3 साड्या पण आणल्यात बरं कमी आतमध्ये आहेत त्या कुठेतरी किंवा दुसऱ्या बॅगेत असतील. आणि याच्यामध्ये सगळी लेस लटकन डोरी. हाय मला सामानाचं सांगतेय तोपर्यंत एक क्लायंट आले आपले. 2 वर्ष झालं तळेगाव सोडून शिफ्ट झाली आहे, वारजे किंवा बावधन काहीतरी. पण तिला आपलेच ब्लाऊज आवडतात. तर ताई तो आहे का म्हटली, मग तिच्यासाठी मी आज आले होते. म्हटलं सामान हे लावून होईल पण वाटत नाही सामान लावून होईल, एकामागे एक जण यायला लागले. आणि ते ड्रेस आणि ब्लाऊज आहे याच्यामध्ये मेजरमेंटचा ड्रेस आणि ब्लाऊज देऊन गेलेली आहे. आणि हे आपले इकडे लेसचा एक बॅग आहे, तिकडे फॉल आहेत आणि पार्सल उद्या किंवा परवा येतीलच. हुक होते, तेलाचं कॅन होतं, ऑइलचं कॅन, हुक होते, प्रेस बटन होते, कॅनव्हास आहे, इलॅस्टिक आहे. इकडे सेट करून ठेवलं कारण तेवढं काम माझं कमी होईल उद्याचं. आणि हे बघा ढीगभर धागे आणलेत कारण धागे एवढे शॉर्ट झाले होते आणि मी हे पपेटचेच धागे वापरते. बऱ्याच वेळेला मला विचारतात त्याच्यामुळे हे धागे. आणि इकडे बघा हे ढीगभर धागे आणलेले आहेत, जवळजवळ 250-300 हे धागे आहेत. कलर अजिबात डार्क भेटत नव्हते आणि सगळे माझे डार्क कलर शेड संपले होते. सो खूप सारे धागे आणलेले आहेत. बॉक्स देत नव्हते त्यांनी, म्हणजे नाही का जीवावरती येऊन बॉक्स दिलेला आहे. ते छोटे बॉक्स होते, छोटे बॉक्स ठेवायला आपल्याला प्रॉब्लेम होतो. पहिले धाग्यांसहित मोठे बॉक्स यायचे, 100 धाग्यांचा बॉक्स येतो. पण मी 100 धाग्यांचा बॉक्स एकत्र न घेता असे मी सिलेक्ट करून धागे घेते कारण आपल्याला जे लागतात रेग्युलर बेसिसवरती तेच धागे घ्यायला जातात. कारण बॉक्समध्ये 2-2 कलर येतात सेपरेट तर ते काय आपल्याला यूज करता येत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला बॉक्स आणायचे पण त्यानंतर असे हे धागे आणते. तर एक बॉक्स त्या दादांनी दिलेला आहे, काय माहिती त्यांच्या मनात आलं. त्यांना मी म्हटलं इतके वर्ष मी तुमच्याकडून धागे नेते, हे काय तुमचं नवीन, तुमच्याकडे बॉक्स नाहीत असं कसं होईल, कारण तुम्हाला समोरून जे बॉक्स येतात ते काय तुम्ही खुले धागे आणता का, असेच आणतात ना. त्याच्यामुळे त्यांनी एक बॉक्स दिलेला आहे मला. तर माझ्याकडे ऑलरेडी आहे 4-5 बॉक्स, तेच मी टाकून देता ॲडजस्ट करून ठेवत असते. तर त्याच्यामध्ये हे थोडंसं दिलं नव्हतं त्यांनी, कमी होतं तर मी एक जुगाड केला आहे. फॉल आपला आहे ना,
फॉलचा हे डबल स्ट्रीप कापलाय त्यांच्या मापाने, पट्टी कापली ही आणि इथे हा जुगाड लावलेला आहे आपला, हा देसी जुगाड. हा एक पट्टी आणि हा एक पट्टी, म्हणजे कुठल्या गोष्टीत कंजूसी करतील ना मार्केटवाले, पैसे सोडत नाहीत पण कंजूसीही सोडत नाहीत सोबत, असे आहे. तर खूप गर्दी होती पण आम्ही आज सकाळी गेल्यामुळे गर्दी नव्हती. तर हे काम झालेलं आहे आणि धागे आता लावायचं काम ह्याच्यात ठेवतीये, म्हणजे हे आजचं मार्केटचं काम बऱ्यापैकी सॉर्ट आउट होईल. बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंचा येणारा प्रश्न की ताई तू शिलाई काम करताना धागे कोणते वापरतेस. तर आज मार्केटला गेले होते आणि खूप सारे धागे घेऊन आलेले आहे. कलर्स ऑफ थ्रेड्स असं म्हणतात ना, तसं कलर्स ऑफ थ्रेड्स खूप घेऊन आलेले आहे. जवळजवळ हे 250-300च्या पुढे धागे आहेत. एक पूर्ण बाउल भरलाय बघताय. आणि हे धागे कोणते आहेत किंवा कोणते धागे मी वापरते, क्वालिटी कोणती चांगली आहे. मी खूप सारे धागे वापरून पाहिले, सुरुवातीपासून स्पेड पॉली झाली, वॉटर कॅरियर झाले. वॉटर कॅरियरचा धागासुद्धा खूप सुंदर आहे, जेंट्सच्या कपड्यांना तो वापरला जातो आणि त्याची फक्त जाडी याच्यापेक्षा थोडीशी कमी आहे. धागा खूप घट्ट आणि बारीक असल्यामुळे इतकी जाडी येत नाही. त्यामुळे समोरच्याला विकायला एखादी क्लायंट आली घ्यायला तर त्यांना वाटतं धागा थोडा कमी आहे का, म्हणून त्या थोड्या मागे पुढे विचार करायच्या. म्हणून मग हळूहळू तो मिळणंही बंद झालं आणि मी आणणंही बंद झालं, कारण महाग होती गेला धागा तर तो मार्केटला थोडासा शॉर्ट झाला. त्यानंतर मी स्पेड पॉली झाले, बरेचसे असे वेगवेगळे धागे वापरले तर मला नाव पण आठवत नाहीत. आणि आता मार्केटमध्ये तो चालतो धनश्रीचा धागा, चांगला आहे पण माझ्या मशीनमध्ये पासच होत नाही. माझी मशीन खूप आवाज करते आणि इरिटेशन होतं, कच धागामध्ये तुटतो. आता धनश्रीचे फॉलचा तुम्ही फीडबॅक मागाल तर 1 नंबर फॉल आहे धनश्रीचे, बिंदास वापरा, क्वालिटी 1 नंबर आहे, ब्रँड 1 नंबर आहे. पण त्यांनी धागे असे काढले ते जरा मला असं प्रश्न पडतो की यांना मी एक मेल टाकू का की धागे थोडेसे बारीक काढा जाडीला, म्हणजे मी ते यूज करू शकते. कारण असा विषय होतो, माझ्याकडे एखादा धागा संपलेला असेल, मला जर कलर मिळत नसेल तर आमच्या इथे धनश्रीशिवाय धागाच मिळतं. थोडासा स्वस्त पण आहे म्हणा तो, म्हणजे होलसेलमध्ये मिळतो थोडा स्वस्त रेटनी. त्याच्यामुळे सगळे दुकानदार धनश्रीच होतात आणि सगळे लेडीज पण धनश्रीच वापरतात. पण माझ्या मशीनलाच काय माहिती काय झाले की सवय झालेली आहे या धाग्याची, त्याच्यामुळे तिला दुसरा कुठलाच धागा चालत नाही. आता हा धागा कुठला आहे किंवा ह्याची क्वालिटी कशी आहे, ह्याचं कंपनी कोणते आहे सांगते, कोणत्याही कंपनीचं ब्रँडिंग मी करत नाही. पण जे मी वापरते, जे मला चांगलं वाटतं, जे माझ्या कामाला न्याय देतं ते हे आहे बघा. पपेटचे धागे मी वापरते, खूप वर्ष झालं पपेटचे धागे वापरते. आणि हे ना खूप कमी शॉपमध्ये भेटतात पिंपरीमध्ये, पिंपरी पुन्हा कुठेही. ह्या पपेटच्या धाग्यासाठी मी तुम्हाला पटणार नाही, 1 वर्ष पुण्यात जाऊन एका ठिकाणी आमच्या कारभाऱ्यांनी एक जागा शोधून काढलेली, तिथून मी नाही म्हटलं तर जवळजवळ 24 ते 25 हजाराचे धागेच आणले होते. खूप वर्ष गेले, जवळजवळ 3 वर्ष मी ते धागे वापरले. खूप सारे धागे आणले होते, खूप प्रचंड भरून बॉक्सच्या बॉक्स आणले होते. आणि तेही मोठे मोठे, असे छोटे छोटे रील नव्हते त्यांच्याकडे, सगळ्या कलरचे मोठे मोठे धागे आणले होते माझ्यासाठी. तर ते समोरून क्लायंट आल्या विचारायला धागे आहेत का, ते बघून म्हणजे बापरे एवढे मोठे धागे कधी संपायचे, म्हटलं आम्हाला पटापट संपतात. त्याच्यामुळे मी ते 3 वर्ष जवळजवळ धागे वापरलेले. आणि हे जे आहेत हे पपेटचे धागे आहेत, क्वालिटी खूप सुंदर आहे. असा बॉक्स येतो 100चा. तर ह्याच्यावर प्राईस बघायला जाल तर 100 पिसाचा 750 रुपये प्राईस आहे बॉक्सवरती पर बॉक्स. आणि 7.5च्या हिसाबाने 750, 7.5ला एक धागा पडतो. आता ह्याच्यावरती रेट वाढवून आलेले आहेत. पहिले जे माझ्याकडे बॉक्स आहेत ते बघा 550 रुपयाला पडायचा धागा आणि एक धागा 6.5 रुपयाला रिटेलमध्ये असायचा. पण आता मी हा 7ला विकते, पण आता ह्याचा 7.5 झालेला आहे. असे दादांनी सुद्धा सांगितलं धाग्याचे रेट वाढलेले आहेत. तर हे धागे घेताना सुद्धा नाकीनं आलो होतं, त्यांच्या कलर दाखवायला गर्दी होते त्याच्यामुळे ते थोडेसे हे करतात. आणि त्यांना माहिती आहे मी रेग्युलर क्लायंट त्यांचा आहे आणि खूप सारे धागे मी नेते, त्याच्यामुळे ते म्हणजे थोडंसं दाखवायला कंजूसी करत नाही. त्यांना माहिती आहे मग नाही दाखवलं की मी त्यांना बडबड करते की आम्ही एवढ्या लांब कामं सोडून कशाला येतो आहे म्हणून. त्यामुळे ते दाखवतात. आणि त्यांनी आज बॉक्स पण दिला आहे, बॉक्स नाही म्हणत होते अगोदर द्यायला, आज बॉक्स दिला आहे. म्हटलं मला म्हणे आम्ही असेच बॅगमधनं आणतो, आमच्याकडे बॉक्स नाहीत. म्हटलं तुम्हाला जेव्हा कंपनीतून धागे येतात तेव्हा काय असे पिशवीमध्ये बांधून देतात का तुम्हाला लूज धागे, तेव्हा तुमच्याकडे बॉक्स नाही म्हणताय, काय सांगून राहायला राव म्हटलं तुम्ही. एवढे धागे आणता तुम्ही आणि तुम्ही आम्हाला असे पिशवीतून धागे देता, आम्ही ठेवायचे कुठे? 25-25चे बॉक्स तुम्ही आम्हाला देता, म्हणजे तुमचा कचरा साफ करताना आम्हाला तो बॉक्सचा कचरा देऊन टाकता. 25-25चे बॉक्स आम्ही काही थप्प्याला मांडून ठेवायचे का? आमच्या इकडे जागा एवढी असते का त्यांच्यासाठी गोष्टी ठेवायला लागतात आम्हाला अशा एरियामध्ये सेट करून आमच्या पॅसेजमध्ये. त्याच्यामध्ये छोटे छोटे बॉक्स पडतात, 10 वेळा त्याला सेट करायला लागतं. तेव्हा कुठे त्यांनी एक बॉक्स दिला आहे, दिदी आप एक बॉक्स लेके जा म्हणून. पर्याय नसतोय, कारण माझं
एक बॉक्सचं काम झालं ना, कारण एवढे धागे माझ्याकडे जे संपले त्याच्यामध्ये तर बसणार नाही. 4 बॉक्स आहेत ते माझ्याकडे. बाकीचे मी क्लिनिंग केलं तेव्हा फेकून दिले, कारण मला काय माहिती की हे बॉक्सवरती पण शॉर्टेज येणार आहे सोन्यासारखं. हे बॉक्स पण महाग होणार आहेत. तर हे धागे खूप सारे आणलेले आहेत आणि मी कुठला धागा वापरतो तुम्हाला कळालंच असेल. पपेटचा धागा वापरते आणि तुम्हाला उलटं दिसतंय कॅमेऱ्यामध्ये. पपेटचा धागा वापरते. क्वालिटी खूप सुंदर आहे आणि आज खूप सारे कलर्स आणलेले आहेत. कलर्स म्हणजे नाही का, असे सगळे जे जे लागतात ना ते सगळे डार्क शेड, फ्रेंच शेड सगळे कलर्स आणलेले आहेत. खूप सारे कलर्स कमी पडले होते आणि आज हे कलर्स पाहिले ना तर सुनीता तर उद्या आल्यानंतर जाम खुश होईल, कारण ती म्हटलेली ताई मला धागे भेटत नाही ताई, धागे संपले. तिथं चालू होतं, कारण सगळ्यात अगोदर ब्लाऊज कापला की जोडायला तिच्याकडे जातो. त्याच्यामुळे खूप सारे धागे आणलेले आहेत आणि कुठले आहेत काय आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडासा महाग जातो हा धागा, 7 रुपयाला एक धागा पडतो, तरीसुद्धा परवडतो, कारण मला क्वालिटी महत्त्वाची आहे. त्याची रेंज काय आहे त्याच्यापेक्षा क्वालिटी महत्त्वाची आहे. ब्लाऊजची शिलाई, ब्लाऊज फाटला तरी निघत नाही अशा आपल्या क्लायंटचा रिव्ह्यू आहे की तुमचा ब्लाऊज एकदा शिवलात ना की फिटिंग तरी परफेक्ट बसतोच तो. मग वर्षानुवर्ष घातला तरी सुद्धा त्याला काही वेगळं काही करायला लागत नाही. लूज झाला एक टिप मारली विषय संपतो, टाईट झाला एक टिप काढली विषय संपतो, छान बसतो ब्लाऊज. काल पण एका क्लायंटने रिव्ह्यू दिलेला आहे. पण इतर ठिकाणी ब्लाऊज आम्ही शिवून पाहिले तर 6 महिने झाले की ते टाईट होतात, कुठेतरी मुंड्या तर चढत नाहीत किंवा काय होतात, पण तुमचा ब्लाऊज मुंड्यामध्ये कधीच घट झालेला नाही आहे, कधीच टाईट झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं छान वाटतं मलाही माझ्या कामाचं कौतुक केलं की, आणि ते कौतुक येण्यासाठी असं आपल्याला काम किंवा क्वालिटी चांगली द्यावी लागते. मग 4 पैसे महाग पडलं तरीही चालतं आपल्याला. सो मी आज मार्केटवरून खूप सारे धागे आणलेले आहेत आणि पपेटचे धागे आणलेले आहेत. पपेट तुम्ही सुद्धा वापरत असाल दुसरे कुठले धागे तर एकदा हा धागा वापरून पहा. ह्याच्यात एका धाग्यामध्ये सुद्धा 2-2, 3-3 ब्लाऊज होतात बरं का. सिंपल ब्लाऊज असतील तर 3 ब्लाऊज एका धाग्यामध्ये होतात. मी लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये 3 ब्लाऊज एका धाग्यामध्ये मी शिवून दाखवलेले आहेत. आणि ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला खर्च येत नाही, आपल्याला ब्लाऊज शिवताना काही खर्च येत नाही. आपल्याला काय लागतं, कारण खूप हुशार ताई असतात आपले व्हिडिओ बघता बघता त्यांच्या डोक्यामध्ये इतका लगेच चालू होतो ना विचारांचा गोंगाट चालू होतो. अरे एका धाग्यामध्ये 3 ब्लाऊज होत असतील तरी पैसे घेते कशाला. ते पैसे धाग्याचे नसतात हो ताईसाहेब, आमच्या मेहनतीचे असतात. आमची मेहनत असते, आमचं टॅलेंट असतं, आमचं कष्ट असतं त्याच्यामध्ये. आमचं सगळं म्हणजे एवढ्या वर्षाचं जे समर्पण आहे ते त्याच्या मागे लागलेलं असतं. क्वालिटी चांगली देण्यासाठी किंवा क्वालिटी सांभाळण्यासाठी, क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी. तेव्हाच समोरून चांगले रिव्ह्यू येतात, कारण कसंही काम दिलं तर कोणी चांगलं म्हणत नाही. आणि एवढं चांगलं देऊन सुद्धा कधी कधी कोणी चांगलं म्हणत नाही. बाई ग माझं ब्लाऊज बिघडवलं. झालेलं काय असतं, एक टिप लूज किंवा एक टिप टाईट असते हेल्दी क्लायंट असेल तर. पण म्हणतात काय माहिती आहे का समोरून, ब्लाऊज ग माझं बाई बिघडवलं. त्यांना म्हणते अहो जरा विचार करून बोलावं, आम्हाला खूप वाईट वाटतं. असं म्हणजे नाही का दुःख होतं आम्हाला, असं थोडं हर्ट करून होतं तुम्ही आम्हाला की आम्ही एवढी मेहनत करून तुमचं काम करतो. 2 ब्लाऊजांच्या वेळेला तुम्हाला 1 ब्लाऊज एवढ्या वेळेमध्ये शिवून देतो आणि वरून तुमचं कौतुक राहिलं बाजूला, पण बिघडवलं म्हणता. हो दाखवा मला घालून ब्लाऊज. मी म्हणते जावा पाठीमागे पटकन ट्रायल रूम आहे, ब्लाऊज घालून दाखवा. मग पट्टी म्हणते नाही हो बिघडलं नाही, थोडंसं लूज वाटलं मला म्हणून मी सांगत होते. म्हटलं मग तेच म्हणते हो, तुम्ही बिघडल्याचा तुम्हाला अर्थ कळतो का काय होतो. बिघडलं म्हणजे ब्लाऊज तुमच्या कामातून गेलं, ते ब्लाऊज तुम्ही घालू शकत नाही, उचलून फक्त ते टाकून द्यायला लागतं बाजूला. आणि आम्ही अशी कामं करत नाही. तुमच्याकडे असे क्लायंट येतच असतील. सो विषय वेगळा असतो आणि कुठल्या कुठे त्याचे ते लिंक चेन लागत जातात, धागे सगळे सूत्र जुळत जातात आणि विषय वेगळाच होतो. सो धागे आजचे विषय काय होतं, धागे कुठले वापरते मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा हे पपेटचे धागे वापरून पहा. क्वालिटी खूप छान आहे, भरपूर सारा धागा आहे याच्यामध्ये. ह्याच्या धाग्याची क्वांटिटी म्हटलं तर ह्याच्यावरती लिहिलेली असेल बघा, थांबा मी तुम्हाला सांगते 1 मिनिट. ह्याच्यावर MRP सुद्धा आलेले आहे आता 7.5 रुपये. आणि खूप छान धागा आहे हा. 300 मीटर धागा आहे हा. एका रीलमध्ये 300 मीटर धागा आहे. 300 मीटर, आता 100 मीटर एका ब्लाऊजला लागला तर 200 आणि 300 100 प्रमाणे पर ब्लाऊज 3 ब्लाऊज ह्याच्यामध्ये होऊ शकतात. पण सारख्या बिघडवणाऱ्या, सारख्या चुकवणाऱ्या, सारख्या धागे उसवणाऱ्या, शिलाई उसवणाऱ्या जर करणाऱ्या कारागिरासारख्या आमच्या असतील ना तर काय 2-3 ब्लाऊज होत नसतात, 2 ब्लाऊज होत असतात. त्याच्यामुळे धागा खूप छान आहे, क्वालिटी छान आहे, तुम्ही नक्की वापरू शकता. माझा रिव्ह्यू तर खूप वर्षापासूनचा आहे. आता माझ्या इथं शॉप घरून 14 वर्ष झाली या ठिकाणी. इथल्या या एरियामध्ये आल्यापासून तर मी हेच धागे वापरते. मुंबईला तर वेगळे वापरायची, पण ह्या धाग्यांचा खरंच क्वालिटी आणि ह्याचा स्ट्रेंथ खूप छान आहे. तर तुम्ही हे नक्कीच वापरू शकता.
चला अशाच एका गोष्टीची तुम्हाला माहिती नक्कीच देत राहील. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि इन्स्टा पेजसुद्धा आहे श्रीच्युत सरिता या नावाने, त्यालासुद्धा आपल्याला फॉलो करायचं आहे. सो पुन्हा भेटू. बाय, टेक केअर.